Hello students, good evening to everyone. Dear students of 9th class, today we are going to learn a beautiful story. Unit number 1, fifth story 1.5. The name of the story, The Necklace. See, open your English textbook and see on page number 28. Now we are going to start the second part. Okay students, see the first paragraph. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पार्ट आपण पाहिलेला आहे. आज या ठिकाणी दुसरा पार्ट आपण सुरू करतोय आणि दुसऱ्या पार्टमधील पहिली जी ओळ आहे बघा. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक, इन हर पॉकेट्स, एव्हरीवेअर दे सर्च, दे लुक्ड, बट दे कुड नॉट फाइंड इट. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी त्या ड्रेसच्या घड्यामध्ये त्यांनी तो हार पाहिला. त्याचबरोबर तिच्या ड्रेसमध्ये तो हार पाहिला किंवा इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक म्हणजे झग्यामध्ये तिच्या किंवा त्याच्या असलेल्या खिशामध्ये सगळीकडे त्यांनी शोध घेतला. इन हर पॉकेट्स एव्हरीवेअर म्हटलेलं आहे बघा. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस म्हणजे त्या कपड्याच्या घड्यामध्ये त्यांनी तो हार पाहिला, सापडतोय का पाहिला. इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक म्हणजे तिच्या वरच्या झग्यामध्ये तो हार सापडतो का तोही पाहिला. इन हर पॉकेट्स खिशामध्ये पाहिला. एव्हरीवेअर सर्वत्र सगळीकडे त्यांनी शोध घेतला. बट दे कुड नॉट फाइंड इट परंतु त्यांना तो हार मात्र कुठे सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. हू आस्क्ड? कुणी विचारलं? सांगा, कुणी विचारलं? नाव एक तुम्हाला सांगितलेलं होतं बघा. कुणी विचारलं ते? तर त्या ठिकाणी मॅटिल्डाच्या पतीने विचारलं मॅटिल्डाला की आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल. म्हणजे अशा प्रकारचे तुला विश्वास आहे का की आपण त्या हॉलवरून निघालो, आपण आलो तेव्हा तो हार तुझ्या गळ्यामध्येच होता का? अशा प्रकारचा विश्वास तुला आहे, खात्री आहे? असं त्या मॅटिल्डोच्या पतीने तिला विचारलं. यस, सी सेड, मॅटिल्डा सेड, यस, आय टचड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हो, साहजिकच तो होता. म्हणजे मंत्रालयामधील त्या हॉलमध्ये असताना मी अगदी त्या हाराला स्पर्श करून सुद्धा मी पाहिलेलं होतं, असं ती म्हणाली मॅटिल्डा. She said, Matilda said, yes, I touched it in the hall at the ministry. See the next line. But if you had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab. बघा, परंतु जर तो रस्त्यावरती पडला असेल, हरवलेला असेल, तर तो खाली पडताना आपल्याला निदान ऐकू तरी आला असतं. तो हार खाली गळ्यामधून खाली पडताना ऐकू तरी आलं असतं असं ती म्हणते. बट इफ यू हॅड लॉस्ट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल. म्हणजे जर आपण रस्त्यामध्ये तो हार जर हरवला असता तर तो निदान गळ्यामधून खाली पडताना त्याचा आवाज तरी आपल्याला ऐकू आला असता. इट मस्ट बी इन द कॅब. निश्चितपणे तो त्या ज्या टॅक्सीमध्ये आपण आलो त्या टॅक्सीमध्ये निश्चितपणे तो हार पडला असेल असं ती म्हणाली. सी द नेक्स्ट लाईन. यस, दॅट इज प्रोबॅबली इट. निश्चितपणे हो, खरंच तसंही असू शकेल. प्रोबॅबली, दॅट इज प्रोबॅबली इट. Did you take his number? Did you take the number of
कॅब, टॅक्सीचा क्रमांक किंवा नंबर त्या टॅक्सीचा तू घेतला आहेस का? नो, ही सेड, नो, नाही. They started at each other, tuned. At last, Loisel put his clothes on again. I am going back, he said. Over the whole route we walked and see if I can find it. बघा, they started. Matilda and his husband, they started at each other's tuned. म्हणजे एकमेकांच्या कडे या दोघांनीही, मॅटिल्डा आणि तिच्या पतीने एकमेकांच्याकडे त्यांनी अगदी निराश होऊन एकमेकांच्याकडे पाहिलं. आणि शेवटी ॲट लास्ट, अखेरीस, लॉइसेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. शेवटी लॉइसेलने पुन्हा आपल्या अंगावरती कपडे चढविले. आय एम गोईंग बॅक, ही सेड. तो म्हणाला, अंगावरती कपडे त्याने घातले आणि तो म्हणाला की मी आता परत जातो, माघारी जातो मी आता. I am going back. Over the whole route we walked and see if I can find it. म्हणजे जिथून ज्या ठिकाणावरून आपण चालत आपण गेलेलो होतो त्या पूर्ण रस्त्यावरून आणि तिथेच कुठेतरी तो हार मिळतो का ते मी त्या ठिकाणी पाहतो, असं तो म्हणाला. कोण म्हणाला? लॉइसेल म्हणाला, लक्षात घ्या. म्हणजे मॅटिल्डोचा पती म्हणाला. सी द नेक्स्ट लाईन, ही लेफ्ट, निघाला तो तिथून. Matilda remained in her ball dress all night, her mind blank. म्हणजे अगदी डोकं किंवा सुन्न डोक्याने, शांत डोक्याने रात्रभर तिच्या पार्टी ड्रेसमध्ये तशीच ती बसून राहिली. लक्षात घ्या, जो ड्रेस होता त्या ड्रेसमध्येच ती संपूर्ण रात्रभर शांत डोक्याने त्या ठिकाणी ती बसून राहिली. सी रिमेन्ड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, हर माइंड ब्लँक. म्हणजे काही सुचत नव्हतं तिला, पूर्ण असं सुन्न होऊन ती त्या ठिकाणी संपूर्ण रात्रभर ते तशीच त्या ड्रेसमध्ये त्या ठिकाणी बसून राहिली. हर हजबंड रिटर्नड ॲट अबाउट 7 o'clock. साधारणपणे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्या मॅटिल्डोचा पती, म्हणजे त्यांचं नाव काय, लॉयझेल, हे घरी आला किंवा घरी परतला. तो हर हजबंड रिटर्नड ॲट अबाउट 7 o'clock अँड ही हॅड फाउंड नथिंग. काहीही त्यांना सापडलेले नव्हते. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. ही वेंट टू द पोलीस स्टेशन, टू द न्यूजपेपर्स टू ऑफर अ रिवॉर्ड, टू द कॅब कंपनीज. एव्हरीवेअर द टिनेस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. अखेरीस तो त्या पोलिसांच्याकडे तो गेला, पोलीस स्टेशनमध्ये गेला किंवा न्यूजपेपर्स, वृत्तपत्र म्हणतो आपण त्याला, त्या कार्यालयात जाऊन त्याने त्या ठिकाणी बक्षीसही त्यानं त्या ठिकाणी जाहीर केलं. लक्षात घ्या, ही वेंट टू द पोलीस स्टेशन ॲज वेल ॲज ही वेंट टू द न्यूजपेपर्स टू ऑफर अ रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक, बक्षीस. टू द कॅब कंपनीज. त्याचबरोबर एवढंच नव्हे तर तो कुठं गेला, टॅक्सीच्या कार्यालयामध्ये, ज्या ज्या ठिकाणी कार्यालय असतील त्या त्या ठिकाणी तो गेला. टू द कॅब कंपनीज. एव्हरीवेअर, सर्वत्र, सगळीकडे. द टिनेस्ट ग्लिमर ऑफ होप लीड हिम. म्हणजे जिथे कुठे त्याला थोडासा का होईना आशेचा किरण वाटेल, म्हणजे सापडेल असं त्याला वाटेल, तो हार मिळेल असं वाटेल, त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन त्या मॅटिल्डोच्या पतीने त्या ठिकाणी काय केलं, सगळीकडे त्याने जाऊन चौकशी केली. इथे एक शब्द आहे तो लिहा. आता इथं आहे बघा, ग्लिमर ऑफ होप म्हणजे अंधुकशी आशा. लिहून काय शब्द, राईट डाऊन द वर्ड ग्लिमर ऑफ होप म्हणजे अंधुक आशा. तर तिने म्हणजे लहानशी छोटीशी म्हणतो आपण. ग्लिमर ऑफ होप मीन्स अंधुक आशा. ओके, सी द नेक्स्ट लाईन. सी वेटेड ऑल डे. शब्द लिहिला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. शब्द मी सांगितलेला होता, कोणता सांगितला होता बघा, ग्लिमर ऑफ होप. दॅट मीन्स अंधुक आशा. ओके, सी द नेक्स्ट लाईन. She waited all day in despair at this frightful
डिसास्टर. बघा, या घडलेल्या या वेगळ्या अशा प्रकारामुळे नाराज होऊन दिवसभर ती, म्हणजे कोण, मॅटिल्डो, ही दिवसभर त्या ठिकाणी आपल्या पतीची वाट बघत राहिली असं म्हटलेलं आहे. सी वेटेड, दॅट मीन्स मॅटिल्डो वेट ऑल द डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर म्हणूया. तर जो अनर्थ घडलेला होता, वाईट असा, निराश होऊन ती मॅटिल्डो ही दिवसभर आपल्या पतीची वाट पाहत राहिली. ओके, सी द नेक्स्ट लाईन. लॉइसेल रिटर्नड इन द इव्हिनिंग. संध्याकाळी नाराज होऊन तिचे पती घरी आले, परतले. लॉइसेल रिटर्नड इन द इव्हिनिंग अ हॉलो पाल फिगर ही हॅड फाउंड नथिंग. थकून, कंटाळून लायसेल संध्याकाळी निराश होऊन तो घरी परत आला आणि त्याच्या हातामध्ये काहीही मिळाले नव्हते. लक्षात घ्या, काही त्याला सापडलेलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. तो म्हणाला, काय म्हणाला बघा, आपल्या पत्नीला तो म्हणाला, मॅटिल्डोला म्हणाला, तुझ्या मैत्रिणीला तू कळवून टाक की तो हरवलेला आहे, गमावलेला आहे, असं कळवून टाक. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. मॅटिल्डोज हजबंड सेड टू मॅटिल्डो, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. बघा, मॅटिल्डोचा पती मॅटिल्डोला म्हणाला, म्हणजे आपल्या पत्नीला म्हणाला की तुझ्या मैत्रिणीला तू सांगून टाक, सांगितलंच पाहिजे तू. लक्षात घ्या. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. म्हणजे काय सांगितलं बघा, तो म्हणाला की तुझ्या हातून तो हार जो आहे किंवा त्या हाराचा एखादा काय म्हणतो आपण त्याला, साखळी म्हणूया किंवा फासा, हा तुझ्या हातामधून काय झाला, तुझ्या हातून तो तुटला आणि म्हणून तो दुरुस्तीला टाकलेला आहे किंवा दुरुस्त करण्यासाठी तो दिलेला आहेस, असं तुझ्या मैत्रिणीला तू काय कर, सांगून टाक, सांगितलंच पाहिजेस तू, असं म्हणाला तो. कोण म्हणाला? लक्षात घ्या, कोण म्हणाला? लायझेल म्हणाला आपल्या पत्नीला, म्हणजे कुणाला? मॅटिल्डोला म्हणाला. लक्षात घ्या. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प. आता इथं शब्द आहे बघा, क्लॅस्प म्हणजे फासा म्हणतो आपण. लक्षात घ्या, CLASP. राईट डाऊन द वर्ड क्लॅस्प, दॅट मीन्स फासा. लिहून झाला असे शब्द बघा. क्लॅस्प दॅट मीन्स फासा म्हणतो आपण त्याला. तर बघा काय म्हटलेलं आहे, टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. मेंडेड म्हणजे दुरुस्तीला टाकलेलं आहे. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. म्हणजे तुझ्या हातून त्या हाराचा फासा हा तुटलेला आहे आणि म्हणूनच तो जो हार आहे तो हार दुरुस्तीला दिलेला आहेस, असं तुझ्या मैत्रिणीला तू काय कर, सांग. म्हणजे अजून थोडं आपल्याला काय या ठिकाणी संधी मिळेल की जो हार गमावलेला आहे, हरवलेला आहे, तो मिळवण्यासाठी किंवा आपल्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला थोडासा वेळ मिळेल, असं म्हणाला. कोण म्हणाला? लॉयझेल म्हणाला आपल्या पत्नीला. लक्षात घ्या. ओके, सी द नेक्स्ट लाईन. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, consulting their memories, both sick with grief and anguish. सांगितल्याप्रमाणे त्यानं काय केलं, आपल्या मैत्रिणीला त्यानं कळवलं. एक संपूर्ण जवळजवळ एक आठवडाभर तरी निघून गेला. लक्षात घ्या. थोडंसं राहिलेलं आहे बघा इथं वरती. काय म्हटलेलं होतं, इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. ते खालची ओळ राहिलेली आहे बघा. सी रोट ॲज ही डिटेक्टेड. म्हणजे जसं सांगितलं आपल्या पतीने तसं सांगितल्याप्रमाणे तिनं काय केलं, आपल्या मैत्रिणीला तिला कळवून टाकलं. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप.
विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं लक्षात घ्या. तर म्हटलेलं आहे, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. म्हणजे जवळजवळ एक आठवडा तरी संपला आणि जसा जसा तो आठवडा संपत गेला तसं तसं त्यांच्या मनामध्ये एक आशा होती. ती आशा किंवा ती उत्सुकताही त्या ठिकाणी काय झाली, संपली, त्यांची मावळली म्हणूया आपण. अँड लॉयसेल, who suddenly looked aged, declared, "We must consider how to replace the jewel." आणि एकाएकी लॉयझेल हा त्या ठिकाणी वृद्ध दिसत असलेला लॉयझेल हा एकाएकी आपल्या पत्नीला तो म्हणाला की जो हरवलेला दागिना आहे तो दागिना कशा प्रकारे आपल्याला भरून देता येईल. तुझ्या मैत्रिणीचा हरवलेला दागिना तुझ्या मैत्रिणीला आपल्याला कशा प्रकारे भरून तिचा देता येईल याच्याविषयी आपण काय केलं पाहिजे. आता आपण विचार हा केला पाहिजे. लक्षात घ्या. असं म्हणाला, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप अँड लॉयसेल, हू सडनली लुक्ड एज्ड declared, "We must consider how to replace the jewel to your friend." Okay, see the next line. And so they went from jeweler to jeweler. आणि मग हे दोघेही त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी काय केलं की अँड सो दे वेंट, ते गेले फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर, लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज, बोथ सीक विथ ग्रीप अँड अँग्विश. आणि मग हे दोघेही आपापल्या त्या ठिकाणी स्मरणशक्तीला ताण देत म्हणजे हुबेहूब तशासारखाच त्या हारासारखाच दिसणाऱ्या हाराचा शोध घेण्यासाठी एका दुकानामधून दुसऱ्या दुकानाकडे, दुसऱ्या दुकानाकडून तिसऱ्या दुकानाकडे, ज्वेलर्समध्ये हे दोघेही त्या ठिकाणी भटकत राहिले, फिरत राहिले आणि दोघेही अतिशय दुःखाने व्याकुळ होऊन, त्रस्त होऊन, कंटाळून हे दोघेही गेलेले होते. लक्षात घ्या. बोथ काय म्हटलेलं आहे, सो they went from jeweler to jeweler looking for a necklace like the other one, consulting their memories, both they were sick and grief and anguish. Write down, there is one new word. तिथे एक शब्द आहे बघा. आता sick with grief and anguish आहे बघा. इथं लिहून घ्या तो शब्द, sick with grief and anguish. बघा झाला का लिहून शब्द. sick with grief and anguish. That means मनस्ताप होणे. मनस्ताप होणे. Okay, see the next paragraph, last paragraph. In a shop at the Palais Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. आणि मग काय घडलं बघा की पॅली रॉयल, काय म्हणलेलं आहे, पॅलेस रॉयल. बघा म्हटलंय इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल, म्हणजे पॅलेस रॉयल या ठिकाणी असलेल्या एका दुकानामध्ये दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम्ड टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वेअर लुकिंग फॉर. एका दुकानामध्ये, कुठं असलेल्या दुकानामध्ये, पॅलेस रॉयल इथं असलेल्या एका दुकानामध्ये ते शोधत असलेला जो हार आहे तशाच प्रकारचा, अगदी हुबेहूब तसाच हार, तसाच एक हिऱ्यांचा हार त्या ठिकाणी एका दुकानामध्ये त्यांना दिसला. पहा,
इट वॉज वर्थ 40,000 फ्रान्सेस. दे कुड हॅव इट फॉर 36,000. आणि दिसल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, त्याची किंमत, त्या हाराची किंमत जवळजवळ किती होती की 40,000 फ्रँक इतकी त्या हाराची किंमत होती. परंतु त्यांना तो जो हार आहे तो हार त्या दोघांनाही त्या ठिकाणी 36,000 त्या ठिकाणी त्यांना मिळू शकणार होता. लक्षात घ्या, 40,000 रुपये किंमत होती, पण 36,000 त्यांना तो त्या ठिकाणी हार मिळणार होता. कुठं? पॅलेस रॉयल या ठिकाणी असलेल्या एका ज्वेलरीमध्ये. ओके, सी ऑन पेज नंबर 29. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 29 काढा, पेज नंबर 29. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. सो दे बेज्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. काय केलं बघा, त्या दुकानामध्ये जाऊन या दोघांनीही तो जो दुकानदार होता किंवा जो तो सराफ होता, त्या सराफाला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की एक विनंती त्यांनी केली म्हणूया आपण. सो दे बेज्ड, विनवणी केली. दे बेज्ड द ज्वेलर नॉट टू सेल. नॉट टू सेल म्हणजे विकू नका. नॉट टू सेल दिस डायमंड फॉर 3 days. म्हणजे जवळजवळ त्या दुकानदाराला 3 दिवस तरी तो हार तुम्ही कुणालाही विकू नका. अशा प्रकारे त्या दुकानदाराला त्यांनी काय केली, विनवणी केली किंवा विनंती केली अशी कळकळीची. लक्षात घ्या. and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. बघा, त्यांनी म्हणजे या मॅटिल्डो आणि तिचा पती या दोघांनाही त्या सराफाला काय विनंती केली हे आपल्याला सांगितलेलं आहे की 3 दिवस तरी निदान इथून पुढे तुम्ही तो हार कोणालाही विकू नका. आणि पुढं काय म्हणलेलं आहे, फेब्रुवारी अखेरपर्यंत म्हणलेलं आहे बघा. काय म्हणले, अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रान्सेस इफ द अदर नेकलेस वॉज राऊंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी महिना किंवा महिना अखेरपर्यंत म्हणूया. जर का म्हणजे हरवलेला जो हार आहे तो जर हार आपल्याला सापडला तर हा नवा हार 34,000 फ्रँकमध्ये तो सराफ आपल्याला परत घेईल तो, असाही त्यांनी त्या ठिकाणी काय केला, एक ॲग्रीमेंट केलं किंवा अशा प्रकारे त्यांनी करार पण केला असं म्हणता येईल आपल्याला. की काय म्हटलेलं आहे बघा, मे महिना अखेरपर्यंत जर म्हणजे हरवलेला जो हार आहे तो हार सापडला तर हा नवा हार 34,000 फ्रँकमध्ये तो सराफ परत घेईल, असाही त्यांनी त्या ठिकाणी काय केला, अरेंजमेंट केले, ॲग्रीमेंट केलं म्हणूया, करार केला. ओके, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. लॉयसेल हॅड 18,000 फ्रान्सेस विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. बघा, लॉयसेलकडे त्याच्या वडिलांनी त्या लॉयसेलसाठी ठेवलेले किती फ्रँक होते, 18,000 फ्रँक त्याच्याकडे अगोदरच होते. लॉयसेल हॅड 18,000 फ्रान्सेस विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. ओके, सी द नेक्स्ट लाईन. कुठे गेलं बघा, हां. लॉयसेल हॅड 18,000 फ्रान्सेस विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. शी वुड बॉरो द रेस्ट. ही वुड बॉरो द रेस्ट म्हणजे बाकीचे जे पैसे आहेत ते पैसे तो लॉयसेल हा इथं राहिलेले जे पैसे आहेत तो पैसे तो उसने घेऊ शकला असता. सी द नेक्स्ट लाईन. अँड ही डीड बॉरो. आणि बघा, त्या लॉयसेलने राहिलेले जे पैसे आहेत ते खरोखरच इतरांच्याकडून त्यानं काय केलं, उसने घेतले. ही घेव नोट्स, मेड रिन्युअल्स, ॲग्रीमेंट्स, dealt with every type of money lender. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs.
काय म्हटलेलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी की ही गेव नोट्स मेड रिन्युअस ॲग्रीमेंट्स डेल्ट विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खरोखर त्याने पैसे उसने घेतले. अक्षरशः त्याने पैशासाठी त्याने घेण्यासाठी अक्षरशः त्याने काही कराराच्या पावत्या देखील त्यानं केल्या किंवा जे परवडणार नाही अशा प्रकारचे करार त्यांनी केले. सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या त्यांनी जे सावकार आहेत श्रीमंत लोक आहेत अशा लोकांशी त्यांना काय केले सौदं केलं लक्षात घ्या. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. आणि अखेरीस शेवटी का होईना तो नवीन हार विकत घेण्यासाठी तो त्या ठिकाणी दुकानामध्ये गेला आणि त्याने त्या दुकानदाराच्या काउंटरवरती किती 1000 फ्रँक्स रुपये ठेवले. त्यानं 36,000 फ्रँक्स इतकी रक्कम त्याने त्या काउंटरवरती ठेवली. एक शब्द इथं लिहून घ्या रिन्युअस RUINOUS RUINOUS. बघा शब्द RUINOUS रिन्युअस RUINOUS रिन्युअस दॅट मीन्स भयानक किंवा घातक. भयानक किंवा घातक. ओके सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. फेन मादाम लॉयसेल took the necklace back. Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." बघा मादाम लॉयसेल जेव्हा तो हार परत करण्यासाठी मादाम फॉरेस्टियरकडे जेव्हा ती गेली तेव्हा ती म्हणाली की तू हा लवकरात लवकर हार तो परत केला असतास तर मला बरं झालं असतं. मला बरं वाटलं असतं जर माझा घेतलेला हार जो आहे तो लवकरात लवकर जर माझ्याकडे तो परत दिला असतास तर लवकरात लवकर दिला असता तर बरं झालं असतं असं ती म्हणाली. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You must have returned it sooner. I might have needed it." का लवकर परत केला असतास तर मला बरं वाटलं असतं तर कदाचित मला या हाराची गरज पडली असती असं म्हणाली. See the next line. From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor. आणि त्याच्यानंतर मात्र गरीब लोकांचे आयुष्य कशा प्रकारचे आयुष्य असते त्याचा एक प्रकारचा अनुभव हा म्हणूया आपण की त्या मादाम लॉयसेल ही घेऊ लागली. तिला मिळाला एक प्रकारचा अनुभव की गरीब लोकांचे आयुष्य कशा प्रकारचे असते अशा प्रकारचा अनुभव त्यांना मिळाला किंवा अनुभव मादाम लॉयसेल घेऊ लागली. बट सी प्लेड हर पार्ट हिरोइकली. परंतु तिने ही जी भूमिका आहे ती भूमिका मात्र अतिशय धाडसानं त्या ठिकाणी तिने ती भूमिका पुढे नेली किंवा निभावली म्हणूया. द ड्रीडफुल डेप्ट मस्ट बी पेड. बघा प्रचंड अशा प्रकारचा कर्जाचा डोंगर मोठाच्या मोठा घेतलेले उसने पैसे केलेले करार तर हा प्रचंड मोठा असा कर्जाचा डोंगर त्याला काय करायचा होता फेडायचा होता. आणि ते हे कोण करणार होती ती हे करणार होती मादाम लॉयसेल. लक्षात घ्या करणार होती असं म्हटलेलं आहे. बट सी प्लेड हॅर पार्ट म्हणजे जी श्रीमंत होती तिची मैत्रीण ही ती करणार होती असं म्हणूया. बट सी प्लेड हर पार्ट हिरोइकली. द ड्रीडफुल डेप्ट मस्ट बी पेड. सी वुड पे इट. दे डिसमिस्ड देअर मेड. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. काय काय केलं बघा ह्या दोघांनी. जो प्रचंड मोठा असा कर्जाचा डोंगर होता तो त्यांना फेडायचा होता. जे करार होते ते त्यांना पूर्ण करायचे होते. आणि मग त्यांनी काय केलं हे करण्यासाठी आपल्या मोलकरींना म्हणजे घरामध्ये कामगारी नसते बघा तिला कामावरनं काढून टाकलं म्हणजे कमी केलं. आणि आपलं जे राहते
जे ठिकाण आहे, जे घर आहे, ते घरही त्यांनी काय केलं, प्रचंड मोठं अशा प्रकारचं घर होतं, तेही त्यांनी त्या ठिकाणी बदलले परत, किंवा छोट्याशा घरामध्ये ते राहण्यासाठी गेले, बदलले त्यांनी घर. ते एका छप्पर असलेल्या खोलीमध्ये ते त्या ठिकाणी काय करू लागले, भाड्याने राहू लागले. लक्षात घ्या. इथं MAID मेड मीन्स मोलकरीण आपल्याला माहीत असेल शब्द. द चेंज्ड देअर लॉजिंग म्हणलेलं आहे. चेंज्ड देअर लॉजिंग म्हणजे राहणीमान त्यांनी बदलले, राहते ठिकाण त्यांनी बदलले. रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ म्हणजे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. अंडर द रूफ म्हणजे एका छप्पर असलेल्या पोटमाळा म्हणूया आपण, तर तशासारख्या खोलीमध्ये ते दोघेही भाड्याने, रेंटेड म्हणजे भाड्याने, लक्षात घ्या, भाड्याने राहू लागले. इथं आहे बघा शब्द गॅरेट, दॅट मीन्स अ स्मॉल अनकम्फर्टेबल रूम ॲट द टॉप ऑफ द हाऊस. लिहून घ्या शब्द तो गॅरेट, GARRET, गॅरेट म्हणजे पोटमाळा. गॅरेट दॅट मीन्स अ पोटमाळा. रेंटेड म्हणजे भाड्याने, लक्षात घ्या. त्याच्यावर एक शब्द आहे SOU, झालाय का शब्द, तो पुढं असेल मला वाटतं, किंवा झालाही असेल. SOU आता सौ, दॅट मीन्स फ्रेंच कॉइन ऑफ लो व्हॅल्यू युज्ड इन द पास्ट. तो एक शब्द लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, SOU, सो दॅट मीन्स फ्रेंच कॉइन ऑफ लो व्हॅल्यू युज्ड इन द पास्ट. म्हणजे फ्रान्समधील पूर्वीच्या काळामध्ये वापरण्यात येणारे कमी किमतीचे नाणे. SOU, सो दॅट मीन्स इन मराठी फ्रान्समधील पूर्वीच्या काळामध्ये वापरण्यात येणारे कमी किमतीचे नाणे. झाला असेल लिहून तुमचं. ओके, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. पुढचा पॅरेग्राफ आपण विद्यार्थी मित्रांनो सुरू करतोय. लक्षात घ्या. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. She came to know the drudgery of housework, the odious labors of the kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath, and dressed like a commoner. बघा काय याचा अर्थ आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सी केम टू नो. हु केम टू नो? कोण म्हणाला असं? कोण म्हणाला सांगा असं? सी म्हणजे कोण? मॅथिड. काय वाजा उच्चार आहे? पुन्हा तो बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे असं की मॅटिल्डो, सी सेड, मॅटिल्डो किंवा मॅटिल्डा म्हणूया आपण, मॅटिल्डा म्हणते असं की मॅटिल्डा केम टू नो द ड्रजेरी ऑफ हाऊस वर्क. काय केलं बघा, घरकामामधील अपार अशा प्रकारचे कष्ट, घरामधील काम. सी केम टू नो, तिला माहीत झालंय. सी केम टू नो द ड्रजेरी ऑफ हाऊस वर्क, द ऑडियस लेबर्स ऑफ द किचन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, घरामध्ये असलेली अशा प्रकारची कष्टाची कामं किंवा स्वयंपाकघरामधील आवडत नसलेलं रटाळ अशा प्रकारची कामांची तिला त्या ठिकाणी आता माहिती झाली किंवा तिला त्या ठिकाणी जाणीव झाली. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath, and dressed like a commoner.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता ही दररोजच्या दररोज त्या ठिकाणी घरामध्ये किंवा त्या झोपडीमध्ये धुणी भांडी करायची, सकाळी रस्त्यापर्यंत कचरा त्या ठिकाणी रस्त्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी कचरा टाकायची आणि पाणी भरून वरती येताना म्हणजे पोटमाळ्यावरती त्या जिन्यामधून वरती येताना प्रत्येक टप्प्यावरती तिला त्या ठिकाणी थांबून थांबून त्या ठिकाणी तिला श्वास हा घ्यायला लागायचा. तर अशा प्रकारचं जीवन त्या ठिकाणी ती दोघेही जगू लागली. लक्षात घ्या. See the next line. She had to bargain at markets, quarrel and face insults over every miserable soul. इथं शब्द आहे बघा, SOU सो. तर आता त्या मॉडेलची राहणी ही अगदी एखाद्या सर्वसामान्य अशा एखाद्या स्त्रीसारखी तिची राहणीमान झालेली होते. तर 100 या क्षुल्लक अशा किमतीच्या एका नाण्यासाठी, लक्षात घ्या, बाजारामध्ये अक्षरशः तिला त्या ठिकाणी भांडावं लागत असे किंवा घासाघीस करावी लागत असे, कधी भांडण करावं लागत असे, तर कधी त्या ठिकाणी तिला इन्सल्टही सहन करून घ्यावा लागत असे. लक्षात घ्या. बाजारामध्ये शब्द आहे तो एक लिहून घ्या. तो बार्गेन, BARGAIN, बार्गेन दॅट मीन्स घासाघीस करणे. बार्गेन दॅट मीन्स घासाघीस करणे. लिहून झाला का बघा शब्द. ओके. सी द नेक्स्ट लाईन. Each month they had to pay some loans, renew others, get more and more time. म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांना काही कर्ज त्या ठिकाणी भागवावं लागत असे, तर काही कर्ज हे जास्त काळासाठी त्यांना नव्याने सुरू करावे लागत असे. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा every evening doing accounts for a tradesman, and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. आणि हिचा नवरा, कुणाचा, मॅटिल्डोचा नवरा, हा जास्तीत जास्त काम करण्यासाठी तो दररोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे तो काय करायचा की हिशोबाचे काम करण्यासाठी तो एका व्यापाऱ्याकडे तो जात असे. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला तो रात्री उशिरापर्यंत जागून जागून एका पानाला 5 सू म्हणतात बघा, म्हणजे कमी किमतीचे नाणे, फ्रेंच नाणं आहे, एका पानाला 5 नाणी. तर या दराने एका हस्तलिखिताच्या लेखनाचे तो काय करत असे, काम करीत असे. कोण, मॅटिल्डोचा पती. लक्षात घ्या. एक शब्द आहे लिहा, मॅन्युस्क्रिप्ट दॅट मीन्स हस्तलिखित. मॅन्युस्क्रिप्ट दॅट मीन्स हस्तलिखित. MANUSCRIPT, मॅन्युस्क्रिप्ट दॅट मीन्स हस्तलिखित. शब्द सापडला असेल, तुम्ही लिहिला असेल. मॅन्युस्क्रिप्ट दॅट मीन्स हस्तलिखित. तर काय म्हणलेलं आहे, हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन, and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. तर तिचा नवरा जो आहे तो नवरा जास्तीत जास्त काम करण्यासाठी दररोज संध्याकाळी तो एका व्यापाऱ्याकडे तो हिशेब करण्याचे काम करण्यासाठी तो जात असे. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला त्याला रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला, म्हणजे एक पान लिहायला, लक्षात घ्या, एका पानाला म्हणजे एक पान लिहिण्यासाठी 5 अतिशय कमी किमतीचे फ्रेंच नाणं, 5 नाणी, या दराने, या किमतीने एका हस्तलिखिताच्या लेखनाचं काम तो काय करत असे, करीत असे. सी द नेक्स्ट लाईन. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि मग 10 वर्षे त्यांनी अशा प्रकारचे आयुष्य या दोघांनीही काढले. कुणी
मॅटिल्डो आणि तिचा पती या दोघांनी अशा प्रकारचे आयुष्य त्यांनी जवळजवळ 10 वर्षाचं आयुष्य त्यांनी असं काढलं. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. आणि जवळजवळ 10 वर्षामध्ये त्यांनी अगदी जे घेतलेलं जे कर्ज होतं ते कर्ज किंवा केलेले जे करार होते ते करार अगदी सगळ्यांचे व्याजासहित सर्वच्या सर्व कर्ज या दोघांनी काय केले, फेडून टाकले. अँड सी द लास्ट पॅरेग्राफ. मादाम लॉयसेल लुकड ओल्ड नाव. आता मात्र लॉयसेल हा अतिशय वयस्कर अशा प्रकारे तो लॉयसेल ही दिसू लागलेली होती. आता लक्षात घ्या, मादाम लॉयसेल आता अतिशय वृद्ध दिसू लागलेली होती. मादाम लॉयसेल लुकड ओल्ड नाव. ऑफन सी ब्रॉडेड ओव्हर द पास्ट व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. म्हणजे बऱ्याच वेळेला गेलेला जो भूतकाळ आहे तो भूतकाळ आठवून ती काय करायची, नाराज व्हायची किंवा रडत बसायची, कुडत बसायची, वाईट वाटायचं तिला. लक्षात घ्या, भूतकाळ आठवून तिला फार वाईट वाटायचं. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. जर का आपण आपल्या हातामधून जरा तो जो हार आहे तो हातून आपल्या हार हा जर का हरवला गेलाच नसता तर काय झाले असते, काय घडलं असतं. जर हरवलाच नसता तर एवढं आपल्याला कर्ज घ्यावं लागलं नसतं किंवा अशा प्रकारे आपल्याला जीवनमान व्यतीत करावं लागलं नसतं. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकेल. आता FICKLE राईट डाऊन फिकेल, FICKLE फिकेल. दॅट मीन्स अस्थिर किंवा चंचल, अस्थिर किंवा चंचल. लिहून झाला असे शब्द. तर काय म्हटलंय, हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकेल. फिकेल दॅट मीन्स विचित्र म्हणजे स्ट्रेंज. लक्षात घ्या, किती म्हणजे कशा प्रकारे किती विचित्र आयुष्य असते, किती क्षणभंगूर अशा प्रकारचे आयुष्य असते हे त्यांना समजले, कळाले. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी ruined or saved. म्हणजेच एखादी छोटीशी क्षुल्लक एखादी गोष्ट ती गोष्ट सुद्धा कशा प्रकारे जीवनाच्या आपल्या अधोगतीचे किंवा एखाद्या वेळेला उन्नतीचे कारण हे एखादी गोष्ट क्षुल्लक गोष्ट सुद्धा कशा प्रकारे बनवू शकते हे या दोघांनाही समजले. सी ऑन पेज नंबर 30, पान नंबर 30 काढा विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. वन संडे ॲज सी वॉज वॉकिंग इन द चंपास एलिसिस सडनली सी सॉ मादाम फॉरेस्टर स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. काय घडलं बघा विद्यार्थी मित्रांनो की एका रविवारी काय घडलं की चॅम्पस एलिझेथ मधून जात असताना, एलिसिस मधून जात असताना, लक्षात घ्या, वन संडे ॲज सी वॉज वॉकिंग इन द चॅम्पिस एलिझे सडनली सी सॉ मादाम फॉरेस्टर स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. म्हणजे एका रविवारी काय घडलं की ही चॅम्प्स एलिझेथ मधून जात असताना अचानकपणे मादाम फॉरेस्टर तिला काय झालं दिसली. अजूनही कशा प्रकारे ती तरुण, तशीच जशी होती तशीच तरुण, तशीच सुंदर आणि तशीच ती अट्रॅक्टिव्ह पण होती, आकर्षक पण होती. लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. मादाम लॉयसेल फेल्ट इमोशनल मीन्स भावणूक म्हणतो आपण त्याला, भावूक. तर तिला पाहून ही मादाम लॉयसेल ही फार भावूक झाली. लक्षात घ्या. शुड सी स्पीक टू हर, तिच्याशी बोलावं की नको. आता आपण आपल्या मैत्रिणीच्या तिच्याशी बोलावं की नको. यस ऑफकोर्स, हो निश्चितपणे, नक्कीच. And now that she had paid, she would tell her all. Why not?
आता सगळं आपलं हे आपण कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सगळं काही आता सांगायला आपण काही हरकत नाही असं त्यांना वाटलं. आणि ते बघा व्हाय नॉट, का नाही सांगू शकत. सी वेंट अप टू हर, गुड मॉर्निंग जिनी, गुड मॉर्निंग जिनी, सुप्रभात जिनी. तिच्याजवळ जाऊन ती म्हणाली. द ऑदर ॲस्टोनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय धिस कॉमन वुमन डिड नॉट रेकग्नाइज हर, सी स्टॅमर्ड. बघा तिने मात्र एका सर्वसामान्य महिलेने इतक्या जवळीकतेने इतक्या जवळून आपल्याला हाक मारावी याचे तिला एक प्रकारे आश्चर्य वाटून, नवल वाटून तिला ओळखले नाही. लक्षात घ्या, तिला अजिबात ओळखले नाही. द ऑदर ॲस्टोनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमन, सी डिड नॉट रेकग्नाइज हर. तिने तिला ओळखले नाही. सी स्टॅमर्ड, नाही ओळखले. लक्षात घ्या. गडबडून म्हणाली ती. काय म्हणाली? बट मादाम आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. परंतु मादाम, तुम्हाला मी ओळखलं नाही. तुमची काहीतरी चूक होते. हां, तुमच्यातून काहीतरी चुकतंय. मी तुम्हाला ओळखलं नाही. नो, आय एम मॅटिल्ड लॉयसल. हो नाही, मी मॅटिल्डा लॉयसेल आहे. मी मॅटिल्डा लॉयसेल आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओ माय पुअर मॅटिल्डा, हाऊ यू हॅव चेंज्ड. अगं तू मॅटिल्डा, तू काय गं, तुझी अवस्था ही झालेली आहे. असं तिची मैत्रीण तिच्यावरती ओरडली. म्हणाली तिला, काय तुझी अवस्था ही झालेली आहे. एस आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट saw you and many miseries and all because of you. हो ग, तुला शेवटची मी भेटले होते बघ. त्याच्यानंतर मात्र माझा अतिशय कठीण अशा प्रकारचा काळ सुरू झाला बघ. आणि प्रचंड जीवनाचे आमच्या दोघांचेही हालही झाले. आणि सगळं काही हे जे घडलं केवळ फक्त तुझ्यामुळंच हे सगळं घडलं असं ती म्हणाली. लक्षात घ्या. कोण म्हणाली? मॅटिल्डा म्हणाली आपल्या मैत्रिणीला, तुझ्यामुळे सगळे घडलं बघ. मी, हाऊ कॅन दॅट बी. माझ्यामुळं कसं काय हे शक्य आहे? हाऊ कॅन दॅट बी. सी नेक्स्ट लाईन. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वियर टू द मिनिस्ट्री पार्टी. अगं आठवतं का बघ तुला की त्या एका मंत्रालयामधील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार जो आहे तो हार तू मला उसना म्हणून मला तू घालण्यासाठी, परिधान करण्यासाठी तू मला दिलेला होतास. आठवतं का बघ? यस, वेल. हो ग, हो. मग वेल आय लॉस्ट इट. अगं मग म्हणजे काय की तो हार माझ्याकडून हरवला. कोण म्हणते असं? मॅटिल्डा म्हणते माझ्याकडून तो हार हरवला गेला. व्हॉट डू यू मीन? यू ब्रॉट इट बॅक. म्हणजे काय? हरवला तर मग हरवला म्हणतेस तू, तर मग तू तो हार परत कसा केलास तो हार तो? सी द नेक्स्ट लाईन. आय ब्रॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट. अगं जसा तुझा पहिला हार होता तशाच प्रकारचा हार मी दुसरा परत तुला मी विकत घेऊन मी तुला तो दुसरा हार तसाच परत मी केला. जसा आहे तसाच हार मी विकत घेतला आणि तुला तो परत केला. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि त्या हाराची जी किंमत आहे ती किंमत आम्हाला भागवण्यासाठी पूर्णपणे किंमत अदा करायला जवळजवळ आम्हाला 10 वर्षाचा कालावधी आम्हाला लागला असं ती म्हणाली. मॅटिल्डा म्हणाली आपल्या मैत्रिणीला. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड व्हेरी लिटल, बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्याच्यामुळं आम्हाला ते खूप अवघड गेलं. ज्या हाराचे पैसे आहे ते भागवण्यासाठी आम्हाला खूप कठीण असं गेलं, अवघड गेलं. परंतु आता ते सगळं आता आम्ही काय केलेलं आहे, पूर्ण भागवलेलं आहे. व्याजासहित आम्ही ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं आता मात्र आम्ही दोघंही अतिशय आनंदामध्ये आहोत. आता मात्र अतिशय आम्ही समाधानी आहोत.
मादाम फॉरेस्टर वॉज स्ट्युन्ड. अगं लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मादाम फॉरेस्टर त्या ठिकाणी स्ट्युन्ड आश्चर्यचकित झाली. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. अगं म्हणजे माझा हार परत करण्यासाठी, पुन्हा मला तो हार माझा देण्यासाठी हिऱ्यांचा हार तुम्ही अक्षरशः विकत घेतलास, असं तुझं म्हणणं आहे का? विकत घेतलास तुम्ही तो हार? एस यू डिडंट नोटीस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. हो, तुझ्या ते लक्षात आलं नाही तुझ्या ते लक्षात आलेलं नाही. ते दोन्हीही अगदी एकसारखे हार आम्हाला दिसत होते. म्हणजे दोन्ही एकसारखे ते हार होते. लक्षात घ्या, दे वेअर व्हेरी सिमिलर. सी द नेक्स्ट लाईन, अँड सी स्माइल्ड विथ अ प्राऊड अँड इनोसंट प्लीजर. असं म्हणून अभिमानाने आणि एक प्रकारे निरागसपणे हसत किंवा हसली म्हणा, असं निरागसपणे किंवा अभिमानाने ती हसली. अँड सी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट, निष्पापपणे ती हसली. प्लीजर, आनंदाने हसली. मादाम फॉरेस्टर डीपली मूड टूक बोथ हर हँड्स. आणि मादाम फॉरेस्टरने भावनाविवश होऊन तिने तिचे दोन्ही हात हे आपल्या हातात घेतले आणि काय म्हणाली बघा, ओ माय पुअर मॅटिल्डो, माइन वॉज अन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 फ्रान्सेस ॲट मोस्ट. अरे रे 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 बिचारी माझी मॅटिल्डा, अगं माझा हार तर तो कसा मी दिलेला होता ना, तो हार नकली हार होता, नकली. जास्तीत जास्त त्याची किंमत किती? 500 फ्रँक्सच इतकी किंमत त्याची जास्तीत जास्त असेल. लक्षात घ्या. असं ते शेवटी म्हणाली, ओ माय डिअर मॅटिल्डा, माइन वॉज इमिटेशन. आता इमिटेशन म्हणजे नकली. लक्षात घ्या. इट वॉज वर्थ 500 फ्रान्स ॲट मोस्ट. अडॅप्टेड फ्रॉम द नेकलेस बाय गाय द मॉप्सन. बघा, गाय द मोपासा यांच्या तो हार या कथेवरती आधारित ही गोष्ट आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलेली आहे. लक्षात घ्या. सर्वांच्या लक्षात ही गोष्ट आली असेल. पार्ट 2. नाउ स्टुडंट्स, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सेव्हरल ॲक्टिव्हिटीज इन इंग्लिश वर्कशॉप. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता वर्कशॉपमधील काही गोष्टी काय करणार आहोत, चर्चा करणार आहे. लक्षात घ्या. तर काय दिलेलं आहे बघा. पहिला प्रश्न, स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस देन रिराईट द सेंटेन्सेस आफ्टर करेक्टिंग देम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्यामधील जे चुकलेलं आहे त्याला सर्कल करा म्हटलेलं आहे बघा, म्हणजे गोल करा आणि तीच वाक्य दुरुस्त करून पुन्हा बरोबर लिहा असं म्हटलेलं आहे. दुसरंच वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो, यू मस्ट RIGHT राईट टू युअर फ्रेंड. आता इथं काय पाहिजे लक्षात घ्या. राईट, RIGHT राईट हे नको आहे, चुकलेलं आहे. एरर म्हणजे त्याला सर्कल करायचं आहे आणि बरोबर काय येणार आहे, WRITE राईट येणार आहे. लक्षात घ्या. यू मस्ट WRITE राईट टू युअर फ्रेंड असं आपल्याला उत्तरं लिहायचे आहेत. लक्षात घ्या. किंवा त्याच्या खालचे वाक्य बघा, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लूज ऑल होप. LOSE लॉस किंवा लूज आहे बघा, या ठिकाणी लॉस्ट पाहिजे. काय पाहिजे, LOST लॉस्ट पाहिजे. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा आकडा आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. दुसराही अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो तक्ता आहे तो तक्ता पूर्ण करायचा आहे. हाही आपल्या पार्ट 1 मध्ये झालेला आहे. हे जे अटर्न्स दिलेले आहेत म्हणजे म्हटलेले जे उद्गार आहेत हे वाचायचे आहेत. आणि हू सेड, कोणी म्हटला तो पुढच्या कॉलममध्ये लिहायचा आहे. त्याच्या पुढच्या कॉलममध्ये टू हुम, कोणाला म्हटला तेही लिहायचं आहे. त्याच्या शेवटच्या कॉलममध्ये वेन, केव्हा म्हटला तो उद्गार तेही त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे, राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मॅटिल्डा. आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, मॅटिल्डाची कृती किंवा तिचे विचार, तिच्याविषयी तुम्ही काय विचार करता. प्रत्येक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, त्या वाक्याविषयी तुम्ही काय करायचं आहे, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथंच एक चिटचॅट ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, हॅव यू इव्हर लॉस्ट एनिथिंग व्हॅल्युएबल, म्हणजे मौल्यवान अशा प्रकारचं तुम्ही काही हरवलेलं आहे का, असेल तर लिहा तिथं.
नेम अ बुक मूवी दॅट मेड यू थिंक, म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणार एखादं पुस्तक, एखादं चित्रपट, एखादं नाव पुस्तकाचं. व्हॉट वॉज इट अबाउट, कशाविषयीचं ते होतं. व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट द बुक, म्हणजे त्या पुस्तकामधला काय महत्त्वाचा अशा प्रकारचा चांगला भाग होता. तर असं काहीतरी या ठिकाणी लिहायचं आहे, लक्षात घ्या. पेज नंबर 32 वरती पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे. फॉर्म पेअर्स, डिस्कस हाऊ पार्ट सेकंड ऑफ द स्टोरी कुड हॅव बीन डिफरंट. चर्चा करा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गटागटामध्ये की पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट हा कसा वेगळा आहे, याविषयी चर्चा करा म्हणलेला आहे. राईट युअर स्टोरी लाईन इन द फॉर्म ऑफ बुलेट्स शोविंग द मेन इव्हेंट्स, म्हणजे ठळक अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी लिहायचे आहेत आपण विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे चर्चा करत असताना काय करायचं, या ठिकाणी ठळक अशा प्रकारचे मुद्दे आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल मी काय म्हटलं ते, लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, आता सांगितलं तुम्हाला, त्या पुढचा प्रश्न बघा. इमॅजिन व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड आफ्टर मॅटिल्डाज फ्रेंड डिस्कवर्ड दॅट द डायमंड्स वेअर रिअल. डू यू थिंक द सी वूड रिटर्न इट टू मॅटिल्डा. वूड दॅट मेक मॅटिल्डाज हॅप्पी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोष्टीचा दुसरा भाग कशा प्रकारे वेगळा होऊ शकला असता, याची फक्त कल्पना करा की तुमच्या गोष्टीच्या मुख्य घटना आपण मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडायच्या आहेत. हा जो प्रश्न आहे बघा, त्या हारामध्ये जे हिरे होते ते खरेखुरे अशा प्रकारचे हिरे होते. कल्पना करा. इमॅजिन व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड आफ्टर मॅटिल्डाज फ्रेंड डिस्कवर्ड दॅट द डायमंड्स वेअर रिअल. डू यू थिंक सी वूड रिटर्न इट टू मॅटिल्डा. वूड दॅट मेक मॅटिल्डा हॅप्पी. म्हणजे त्या हारामधले जे हिरे आहेत ते हिरे खरेखुरे हिरे होते. हे मॅटिल्डाच्या मैत्रिणीच्या लक्षात आले तेव्हा काय घडलं असावं याची फक्त आपण इमॅजिन करू शकता. आणि ती मैत्रीण त्या मॅटिल्डाला तो हार पुन्हा परत करील असं तुम्हाला वाटतं का. त्याच्यामुळं मॅटिल्डाला आनंद होईल का, हे थोडक्यात या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न आपण विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. सहावा प्रश्न आहे. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. चर्चा करायचे आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्या शब्दामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सातवा प्रश्न आहे. रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिवन बिलो. या ठिकाणी दिलेला जो तक्ता आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता आपण काय करायचा आहे, लिहायचा आहे. लक्षात घ्या. क्रियापदाची रूपं दिलेली आहेत, लक्षात घ्या. त्या क्रियापदाच्या रूपांचा तक्ता हा काळजीपूर्वक आपण काय करायचा आहे, लिहायचा आहे, वाचायचा आहे. लक्षात घ्या. वाचायचा पण आहे आणि लिहायचा पण आहे. उदाहरणार्थ दिलं आहे बघा. बेस मूळ शब्द गिव, त्याला यस फॉर्म लागलेला आहे, गिव्ज. पास्ट टेन्स त्याचा गेव. प्रेझेंट पार्टिसिपल गिविंग आहे. पास्ट पार्टिसिपल गिवन आहे. लक्षात घ्या. क्रियापदांची रूप ह्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं मूळ रूप, पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप दिलेलं आहे बघा. भूतकाळी रूप दिलेलं आहे. तर हे वाचा. खाली काय माहिती दिली आहे थोडक्यात बघा. द बेस फॉर्म इज युज्ड ॲज अन इन्फिनिटिव्ह. मे यू मे गो, सी विल गो. इन ऑर्डर्स, गो होम. अँड इन सिम्पल प्रेझेंट टेन्स हे सगळं माहिती आहे आपल्याला. आय गो टू स्कूल, वी गो टू होम, डू यू गो देअर एव्हरी डे क्वेश्चन मार्क, द चिल्ड्रन दे गो अप, etc. Note that we use the yes forms. We use the yes forms with he, she, it, third person singular subjects to show the simple present. The past tense form has ed. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की पास्ट टेन्समध्ये ईडी प्रत्यय लागतो शेवटी क्रियापदाला. एन म्हणलेलं ॲट द एंड. बट मेनी कॉमनली युज्ड व्हर्ब्स हॅव डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म्स. उदाहरणार्थ काही अशी क्रियापद आहेत की कमचा केम, गोचा वेंट, स्पीकचा स्पोक. लक्षात घ्या. द इंग फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. इट इज युज्ड विथ फॉर्म्स ऑफ बी टू शो कंटिन्युअस ॲक्शन. चालू क्रिया दाखवायची असेल तर उदाहरण दिलेलं आहे, जे प्रत्यय लागतो क्रियापदाला सांगितलेलं आहे बघा. एक्झाम्पल दिलेलं आहे. आय एम इटिंग, यू वेअर eating, she was eating. It is also used in certain constructions like he sat copying a manuscript.
पुढे दिलेलं आहे द पास्ट पार्टिसिपल यूज द फॉर्म्स ऑफ हॅव शोज कम्प्लीटेड ॲक्शन. पास्ट पार्टिसिपल काय दर्शवतो, या ठिकाणी पूर्ण एखादी कृती पूर्ण झालेली दाखवते बघा. उदाहरणार्थ आय हॅव इटन, दे हॅव come etc. It is also used in certain constructions like they looked at each other stunned. It is also used in passive constructions. We will learn about passive voice later. आपण पॅसिव्ह वॉइस शिकणार आहे नंतर, लक्षात घ्या. वी विल शिकणार आहोत आपण नंतर, ते पुढच्या वेळेला येईल त्यावेळेला आपण बघू विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. शेवटी काय दिलेलं आहे बघा, मेक अ टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स फॉर युअर ओन रेफरन्सेस. ट्राय टू अरेंज द वर्ब्स इन alphabetical order. Keep adding new verbs to your table from time to time. When you write, check your work to see whether you have used the correct verb form. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी एक माहितीसाठी, तुमच्या सरावासाठी क्रियापदांच्या रूपांचा एक तक्ता आपण तयार करायचा आहे विद्यार्थ्यांनो. आणि क्रियापदाची जी मांडणी आहे ती मांडणी आपण अल्फाबेटिकली करायची आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येक वेळेला तुमच्या त्या तक्त्यामध्ये नवीन अशा क्रियापदांची आपण सतत काय करायचं आहे, त्या ठिकाणी भर घालत आपण राहायचे आहे. आणि मग तुम्ही क्रियापदांची योग्य बरोबर क्रियापदांची रूप तुम्ही लिहिलेले आहेत हे पाहण्यासाठी तुमचे काम तुम्हीच काय करायचं आहे, तपासायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पार्ट 2चे सगळे वर्कशॉप स्वाध्याय हे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी आपलं पहिलं युनिट संपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. या पुढील तासाला आपण युनिट नंबर 2 सुरुवात करणार आहोत. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर.